नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत अतिशय सुंदर आहे. 10-5 बैल चरायला जात होते. मी बैल म्हणतो, लक्षात ठेवा. आणि ज्ञानेश्वरीची ओवी. आणि मग एका बैलाने दुसऱ्या बैलाला सांगितलं, अरे समोर घास तर फार चांगला दिसतो, गवत चांगलं दिसतंय, तिकडं का जात नाही? वाघ आहे म्हणजे तिकडं. जो माजुरी बैल होता ना, तरुणपणात आलेला, समजून घेत चला, त्याला ती अहंकार, अरे पण वाघ कोणी बघितलाय का? ते म्हणजे नाही. मग आहे कसं काय मानता? लोक म्हणतात जात नाही त्या राणामध्ये, आपण जायचं नाही. तुम्ही बघितलं का? नाही, मी जाणार. तरुण, पुन्हा बैल, गेलं ते. आणि कोणीही न खाल्लेलं गवत होतं ते. वाघाच्या भीतीनं ते तिकडं जात नव्हते, त्यामुळे चरायला गवत खूप छान होतं ते. दिवसभर चरला ते. खरंच वाघाचं जंगल होतं बरं का ते. दिवसभर चरला आणि परत आला आणि आपल्या कळपात शायनिंग मारत, चरून आलो ना. अंधश्रद्धा आहे तुमची, नाहीच आहे त्या ठिकाणी वाघ. ज्ञानोबरांची ओवी पहा काय. चरोनी आला दैवे. दैवे हे शब्द खूप माऊली फार गोड बोलतात. वाघाची अडवे, वाघाच्या अरण्यामध्ये चरोनी आला दैवे. चुकून वाघ काही वाचमे नाही का की गवत खाऊ नका म्हणून काठी घेऊन उभं राहिला? त्याची लहर आहे ती. काळ आहे तो. कधी यायचं ते त्याने ठरवायचं. पण काळ दिसत नाही म्हणजे आपण मरणारच नाही म्हणून विषय भोगायचं, हे चुकीचं आहे. आणि ज्ञानोबाचे शब्द किती गोड आहेत. चरोनी आला दैव. दैव नाही, एखाद्या वेळेस नाही भेटला वाघ. ज्ञानोबांचा शब्द इतका गोड आहे. एवढ्यासाठी तो नास्तिक होय. शब्दांचा प्रयोग किती गोड आहे बघा. एवढ्या अनुभव आहे त्याचा की त्याला वाघ भेटला नाही, पण एवढ्या विषयासाठी तो नास्तिक होय. पण ज्या दिवशी त्याला भेटला त्या दिवशी आहे म्हणून पण सांगायला परत येणार नाही. तसं या संसाराचं अस्तित्व आहे, ते आपण मान्य केलं पाहिजे. तारुण्य पण आहे आपलं, उन्माद आहे आपल्यामध्ये. निसर्गानं आपल्यामध्ये क्षमता दिलेली, ताकद दिलेली असतंच ते. पण त्याचा अर्थ असा नाही की अश्रद्धावान म्हणून जगायचं, मृत्यू नाही म्हणून जगायचं, असं नाही. आहेच. मग काही क्षमता, काही घटना, काही विषय आपल्या पद्धतीने आपण मांडले पाहिजेत. त्याला म्हणतात अनुदर्शनम. ज्ञानेश्वरीतला अत्यंत सुंदर शब्द आहे. अलिप्त झालात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही संसार सोडला. पहिल्या दिवशी बरेचशी माणसं गैर, मी फक्त आठवण करून देतो तुम्हाला, संत रसिक असतात. अलिप्तपण हे औदासीन्य नाही आहेत, नैराश्य नाही आहेत, समजदारी आहे. एक क्षणासाठी समजा एखादा मनुष्य आहे आणि त्याला शुगर आहे, मधुमेह आहे, आणि त्याला सांगितलं साखर खाऊ नका, आणि तो लाडू समोर आलेला आहे. ठीक आहे. ज्ञानोबांचे शब्द पहा कसे आहेत. जगातला कुठलाही रोग माणसाला त्रास देऊ शकत नाही, त्यांनी पथ्य पाळले पाहिजे. आरोग्याविषयी भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात, रोग नगनिजे घरी पथ्याचे. पथ्य सांभाळलं पाहिजे. नाही चालत तुमच्या शरीराला साखर, मग हे मगाप्रमाणे खाल्लं एकदा लाडू तर काय बिघडला? बिघडत नाही काही, क्षीण होत जातं शरीर. आणि मग तो जो लाडू आहे तो खाल्ल्यानंतर किती मिनिट आराम मिळणार आहे आणि त्रास किती होणार आहेत, याचं नाव आहे अनुदर्शनम.
थोडा अवघड शब्द आहे म्हणून तो जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो. अलिप्त झाला म्हणजे आनंदाला मुकला असं नाहीत, जगणं सोडून दिलं असं नाहीत. संतांसारखे रसिक या जगात कोणीच नाही. म्हणून तर ज्ञानेश्वरी रसिक आहेत, गाथा रसिक आहेत, काव्यमय आहे, एक एक दृष्टांत अप्रतिम आहेत. त्यांनी लिहिलं त्यांचा आनंद सोडाच, वाचतात ते ब्रह्मानंदामध्ये जातात. त्यांचं ज्ञानोबरांचं काय सांगायचं तुम्हाला, किती रसिक आहेत ज्ञानोबराय. पण अनुदर्शनम, फायदा आणि तोटा व्यवहारात जसा विचार करतात तसं जीवनाच्या बाबतीमध्ये सुद्धा फायदा आणि तोट्याचा विचार करावा लागतो. अर्थ समजून घ्या. जीवनाच्या बाबतीमध्ये किती वेळ द्यायचा, किती वस्तूला महत्त्व द्यायचं, किती सिद्धांताला महत्त्व द्यायचं, किती दिवस पैशाला महत्त्व द्यायचं, शरीर किती दिवस थांबणार आहे, याला म्हणतात अनुदर्शनम. अलिप्त झाला ना, ज्ञानोबाचे शब्द किती गोड येतात पहा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. काय काय पाहायचं मानवी जीवनामध्ये. जन्माला आल्यानंतर 20-25 वर्ष कळत होतं आपल्याला, आणि मृत्यूच्या वेळेस मला जसं जसं माणसाचं आयुष्य वाढतं ना, दुःखाचं प्रमाण फार वाढतं. जर एखादा मनुष्य म्हटला ना की 100 वर्षापर्यंत जग, त्याने आशीर्वाद दिला नाही, शाप दिला म्हणून समजा तुम्ही. 70-75 नंतरचं जे शरीर आहे ना, अहो इतकं सुंदर वर्णन करतात ज्ञानोबा आहे त्या म्हातारपणाचं. जर सगळं सांगितलं ना तर तुम्हाला वाईट वाटेल की ज्ञानोबा इतकं बोलतात म्हाताऱ्याला. धबधबे पाहायला जे लोक जातात ना खंडाळ्याला, इकडे तिकडे, ज्ञानोबा म्हणतात गरज नाही त्याची. म्हातारा माणूस बसला ना, 2 गुडघे असे असतात आणि त्याच्यावर हानवटी ठेवली. ज्ञानोबारांचं चित्र आहे, शब्दचित्र आहे, आणि त्या नाकातून धारा गळतात. खंडी हुनी लाळे ज्ञानोबारांचा शब्द आहे. तसं शैल कक्षांची कुहरे, काय काही शब्द ज्ञानोबा लक्षात येऊ नये म्हणून वापरतात. तोच हा मनुष्य आहे जो तरुणपणामध्ये माजलेला होता. वृद्ध अवस्थेमध्ये त्याच शरीराने केलेला माज, तेच शरीर त्याला धोका देतं. याला म्हणतात अनुदर्शनम. अनुदर्शन म्हणजे काय? एक एक शब्द इतके सुंदर आहेत. आता नवीन मेकअप आलेले या जगामध्ये, इतकं सुंदर लोक मेकअप करतात की मेकअप काढल्यानंतर हाच माणूस होता का नाही संशय निर्माण होतो. ज्ञानोबारांची डोळ्याच्या बाबतीतली ओवी पहा. म्हणजे ज्ञानोबराय केवळ तत्वज्ञानच सांगतात नाही, अनुदर्शन पण कसं शिकवतात. पद्मदळेसी इसाळे. पद्मदळ म्हणजे कमळ, इसाळे म्हणजे भांडणं, प्रतिस्पर्धा करणं. भांडतात ती हे डोळे. तरुणपणामध्ये डोळे कमळाप्रमाणे सतेज, बोलके, पाणीदार असतात, ज्ञानोबाराय सांगतात. आणि ते डोळे म्हणतात, कमळा तुझ्यापेक्षा आम्ही सुंदर आहोत. पद्मदळेसी इसाळे, भांडतात ती हे डोळे, ते होती पडवळे पिकली जैसी. हे म्हातारपण आहे. जो डोळा कमळाची बरोबरी करतो त्याच डोळ्याला हे दिसलं पाहिजे, अनुदर्शनम, पडवळे पिकली जैसी. म्हातारपणातले डोळे पडवळ पिकल्याप्रमाणे पिवळे पडतात, लाल पडतात. दिसतच काय नाही, पण डोळेच पाहू वाटत नाहीत. प्रत्येक अवयवाचं दिलेलं आहे. ज्ञानोबारांनी ते एका ठिकाणी असं दिलेले, हातपाय म्हातारपणात चालत नाहीत. काय दृष्टांत द्यावा बरं ज्ञानोबारांनी. भाग्यहीनाचा व्यवसाय जसा चालत नाही तसे याचे हातपाय चालत नाही. निदैवाचा व्यवसाय तुम्ही वाचून पहा 13वा अध्याय, एवढा रसिक आहेत. अनुदर्शन तर ज्ञानेश्वरीतला असं मोठा विनोदाचा धबधबा आहे त्या ठिकाणी. कान ज्या वेळेस तत्वज्ञान ऐकायला पाहिजे ऐकत नाहीत, कथा विनोद सगळं ऐकतो. ज्ञानोबा म्हणतात साधक
अनुदर्शन करतो. साधकाला माहिती आहे नंतर ऐकायला मिळणार नाही, आत्ता ऐकून मनात साठवा. नाईकने पावे, ज्ञानोबारायांचा शब्द पहा कसा आहे. नाईकने म्हातारपणामध्ये अशी अवस्था येणार आहे की त्यावेळेस कान ऐकणं सोडून देतात. तव ऐकून घाली आगवे, ऐकून टाक, एकदा ऐकून टाक. पुन्हा ज्ञानेश्वरी ऐकण्याची गरज नाही पडणार, पुन्हा वेद ऐकण्याची गरज नाही, उपनिषद नाही. मनामध्ये भरून ठेव. नाईकने पावे, ऐकून घाली आगवे. जेवढं फिरायचं असेल तरुणपणामध्ये यात्रा कर, पर्यटन कर. ज्ञानोबा त्या बाबतीत अतिशय सुंदर सांगतात. पंगू न होता जावे. तीर्थयात्रेला जायचं आहे ना, पंगू न होता, पांगळं न होता तीर्थयात्रेला जा. नाही तर तुम्ही एक तीर्थयात्रेची समस्या बनाल असं नका जाऊ. दुसऱ्याचे आनंद खड्ड्यात ह्याच्याकडेच बघा. काय काही तर माणसं चालताय, जाता कसं नाही वयामध्ये, दिसत पण नाही, ऐकू पण येत नाही, चालता येत नाही, खाल्लेलं पचत नाही. गेलेले जे तीर्थयात्रे त्याचं नशीब असा माणूस त्यांच्याबरोबर आहे. त्यांचाही आनंद आयुष्यभर खराब केला आनंद. ज्ञानोबा सांगतात जायचंय ना पर्यटनाला, फिरायचंय ना, पंगू न होता जावे, स्वबळावर जा, आनंद घ्या जगाचा. भगवंताची पृथ्वी आहे, फिरा, निसर्गरम्य दृश्य पहा, जग पहा किती विशाल आहेत. भगवंताचं स्वरूप आहे जग म्हणजे. पण पंगू न होता जावे, असं खूप वर्णन केलेलं आहे. जन्म मृत्यू, जरा व्याधी, शरीर काचोळी होते, परिवर्तन होतं. तोच हा माणूस का ओळखू येत नाहीत. एकदा दाताचे आणि केसाचे भांडणं झाले. दात गोरे, गुलाबजाम जिलेबी खाणारे, हे उन्हातच केस, हे अल्पसंख्याक, त्यांची एकता फार लवकर होते. भांडणं झाले दोघांचे. दात सारखे चिडवायचे, काय तुमचा वर्ण आहे, किती काळे आहेत तुम्ही, बघू वाटत नाही तुमच्याकडे. मग कशी तरी केसांची एकता झाली आणि मीटिंग झाली. कुठपर्यंत टोमणे ऐकायचे. टोमणे कुठपर्यंत, आपण काळे आहोत किती दिवस, हे अल्पसंख्याकने आपल्याला चिडवावं, एकता करा, तपश्चर्या करा. मग सगळ्या केसांना पटलं आणि तपश्चर्या सुरू केली. जे काळे होते ते पांढरे व्हायला लागले. आणि जसे पांढरे व्हायला लागले केस, दातांनी पुन्हा बैठक घेतली. बंगल्यात राहायला लाज वाटली पाहिजेत, काळे सुद्धा आपल्या रंगासारखे व्हायला लागलेत, बंगला सोडा. मग ज्या दातांना केस आपल्या रंगाचे झाले अशी लाज वाटते, ते दात बंगल्यातून सोडून जातात. काय अवस्था आहे त्याचं. ज्ञानोबा म्हणतात त्याच्या अगोदर बोलून घ्या. बोलता येत नाही त्यावेळेस प्रवचन नका करू. आवाज जर तुमचा गोड लागत नसेल तर लोकांना बोर नका करू. तुम्ही मोठे असाल, ज्ञानेश्वरी, तर मी काय करणार त्याला. मोठे आहात, बोलता येत नाही, चालता येत नाही, तरी सुद्धा अज्ञानीपणाचं लक्षण आहे. अनुदर्शनामध्ये निवांत जीवन जगा ना. 50 नंतर रघुवंश आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. तर रघुवंशामध्ये काय सांगितलेले आहे, 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, फार सुंदर आहे, त्यांना ऐकून घ्या व्यवस्थित. शैशवे भ्यस्त विद्यानाम, भारतीय राजे लोक कसे जगत होते. 25 वर्षापर्यंत अभ्यास करायचे. शैशवे भ्यस्त विद्यानाम, सगळ्या विद्यांचा अभ्यास करायचे. 25 ते 50 संसार करायचे. यौवने विषयेषिणाम, 50 झालं वार्धक्ये मुनिवृत्तीनाम, हळूहळू सोडायचा प्रयत्न करा. ती गादी कुणीतरी घेणारच आहेत, तुम्ही ट्रेन करा ना त्याला. राजे लोक वार्धक्य सोडत नाही खरं 50 नंतर, पण द्यायचा प्रयत्न करतात.
आपल्याकडे उलटं होतं. 60ला घ्यायचा प्रयत्न करतो. आता कशाला घेतो? 60 काही वय घ्यायचं? ज्ञानोबारांचे विनोद तर इतके अप्रतिम आहे. मला ज्यावेळेस हे म्हातारी माणसं दुकानावर बसतात किंवा राजकारण करतात किंवा इकडं पाहतात, मला फार ज्ञानोबारांचे ओवे आठवतात. त्यावेळेस एक व्यंग ज्ञानोबारांनी शब्दचित्र उभं केलेलं, जसं व्यंगचित्र असतं ना, ज्ञानेश्वरीमध्ये असे हजारो शब्दचित्र आहेत. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी एक व्यंग तयार केलेलं आहे. एका सापाने, नागाने अर्ध बेडकाला गिळलेलं आहे. अर्ध बेडकाला गिळलेलं आहे. दरदुरे सापे गिळजत आहे उभा. उभा म्हणजे संपूर्ण गिळणार आहे. अर्ध गिळलेलं आहे. आता ते जे बेडूक आहेत ते अर्ध खाल्लंय की नाही सापाने, अर्धच राहिले पण जिवंत आहे. त्याच्या पुढं डास येतो आणि हे बेडूक पुन्हा जीभ बाहेर काढतं. हे ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी सांगतात. दरदुरे सापे गिळजत आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा. डासाला पुन्हा खाय. अरे तू गेला ना, झाले ना 50. संपणं म्हणजे काय? संपणं शब्दाचा अर्थ काय? 60 झाले शब्दाचा अर्थ की 60 संपले. 60 झाले नाही, संपले 60. पुन्हा चालूच. बर खातो काय डासर? तू संपला ना. कधीतरी तुला कोणी खाल्ले त्याच्याकडे लक्ष. हे ज्ञानोबारांचे शब्द. ज्ञानेश्वरी वेगळाच ग्रंथ आहे की तो मासिया वेटाळी जिभा. जिभेनं माशीला वेटाळतो, ओढतो. कशा करता? तू संपतोय. दुसऱ्या माशीचं जीवन तू संपवलं, तिलाही जगू दिलं नाही, तूही जगला नाही. नाही कळलं? असे काही म्हातारे असतात. पोरालाही नीट जगू देत नाही, सुनाला तर अजिबात नाही, आणि स्वतः नाहीच. सतत एकच धडा. काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, मी कमवलंय सगळं. माझी तर अशी विचित्र अनुभव आहे जीवनामध्ये. कीर्तनकार पहिलं कीर्तन करत असल्यामुळं असे काही वेगळे वेगळे अनुभव येतात. एका बागायतदाराच्या घरी गेल्यानंतर त्यांनी का नेलं हे नेल्यानंतर मला कळालं. श्रद्धा म्हणून नाही, मी काय केलं हे कीर्तनकाराला कळालं पाहिजे. आम्ही 2 तास एखाद्याच्या गावी जातो. किती क्षमता असते आमची. घरी नेलं त्याने चहा पिणं. आम्हाला वाटलं खरंच श्रद्धा असेल, चहा पाजत असेल. आमचे पण गैरसमज बरेचसे असतात बरं का. आणि मग त्यांनी चहा घेतल्यानंतर महाराज या जरा आम्ही दाखवतो. हा मळा बापाचा नाही आमचाच आहे बरं का. बापाच्या टायमाला काही नव्हतं. बाप नुसता दारुड्या होता. बाबळ दिसती तिथपर्यंत आपली जमीन, ही आपली जमीन. आणि सगळं सांगत असताना एक गोष्ट निश्चित करायचा, वडिलाचं काही नाही बरं का, बापाचं काही नाही, सगळं आपलं. जमीन आपली, ट्रॅक्टर आपलं, सगळं. बापाचं काही नाही. बाप. मी म्हटलं बापाचं तर तू तर आहे का नाही? काय बोलतो तू? कोणत्या वस्तू जमा केलेल्या आहेस तू? आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्याला त्याचं अस्तित्व तू संपवतो. त्याचं काही नाही, त्याचं नाही. तू कोणाचं आहेस? समजतं? काय अज्ञान भयंकर असते. जगत नाही, जगू देत नाहीत. याचं मूळ कारण आहे अनुदर्शनम. आपणही म्हातारे होणार असतो, आपल्यालाही मृत्यू येणार असतो. आपले इंद्रिय गलित गात्र होणारे असतात, धोका देणारे असतात इंद्रिय. व्याधी, खूप गोड गोड शब्द आहे त्याच्यामध्ये. काय पाय, आज तरुण आहेत आपण, पण 50 नंतर व्याधी येणार नाही असं नाही. म्हणून ते यायच्या अगोदर सावध. वार्धक्य मुनिवृत्ती नाम. मुनिवृत्ती. आणि मग जुन्या काळामध्ये आपल्याकडे 5000 वर्षापासून हिमालय प्रसिद्ध आहेत. हिमालय कशा करता? शरीर सोडण्यासाठी. मरणम जान्हवी तीरे गंगे. का? याचं फार सुंदर कारण आहे. तरुणपणामध्ये तुम्ही राजे असताना तुमची यात्रा निघालेली असते, जुलूस निघालेला असतो, तुमच्यावर गुलाल पडलेला असतो, सगळ्या लोकांनी तुमची मिरवणूक काढलेली असते.
राजांची. 75 नंतर जर तो याच लोकांमध्ये थांबला ना, येणारी पिढी म्हणते कसा माजला होता आता बघा कसा भोगतोय. टोमणे देतील लोक तुम्हाला. म्हणून राजे लोक 75 नंतर हरिद्वारला जात होते, ऋषिकेशला जात होते, हिमालयामध्ये. काही कारण नाही, शरीर सोडायचं आहे हे पक्क केलेलं असतं त्यांनी. त्याला म्हणतात अनुदर्शनम. 75. आणि मग कुठे गेले? संन्यास घेतला. कुठे गेले? हरिद्वारला गेले. तिकडं काय झालं बघणारी लोक नाहीत. बघणाऱ्या लोकांमध्ये तुमच्याबद्दल कीर्ती राहते. चांगला माणूस होता, चांगला राजा होता, आणि कसं भाग्य पहा संन्यास घेतला, अंतिम वेळेस विद्वान होता, अशी कीर्ती मागे राहते. उत्तमची उरे तिथंच खोकतंय, तिथंच सडतं. ज्ञानोबारांचा एक शब्द सांगतो, मला फार लागतो तो म्हाताऱ्या माणसाला बघितल्यानंतर. घरातली माणसं म्हाताऱ्या माणसाला वैतागतात हे खरं आहे. हे 700 वर्षापूर्वीच्या ओव्या आहेत. आता तर मोठं समस्या आहे. घरातली माणसं म्हाताऱ्या माणसाला वैतागतात आणि मृत्यू येत नाही, खरं आहे. ज्ञानोबराय ह्याच्या पुढचा शब्द सांगतात. त्या काळात जवळजवळ घरं असतात ना गावामध्ये. नवसिये होती इतरे निधनी माझ्या. फार भयंकर ओवीवर. इतरे शेजार पाजारची जी लोक आहेत ना, इतर लोक आहेत, ते सांभाळत नाहीत आपल्याला. ज्ञानोबराय म्हणतात ते देवाला नवस करतात हे म्हातारं मरावं म्हणून. हे जीवन आहे आपलं, हा शहाणपण आहे आपलं, हे ज्ञानीपण आहे, याला विद्वान म्हणतात. आपली अवस्था अशी होणार आहे हे जरा तरुणपणात कळत नाहीत. त्याला काही हे अनुदर्शन आहे. ओवी पुन्हा सांगतो, नवसिये होती, नवस करणारे होतात, इतरे निधनी माझ्या. मी मरावं म्हणून ते नवस करतात. कुठला पुरुषार्थ आहे? कुठलं जीवन आहे? कसला आनंद आहे तुमच्या जीवनामध्ये? कोणत्या आनंदाच्या कल्पनेमध्ये आहात? आणि हे सगळं येणार असतं आपल्या जीवनामध्ये, याची फक्त जाणीव नसते आपल्याला. अचानक येतं असं नाही, अचानक कळतं. अचानक काही येत नाही जीवनामध्ये, अचानक कळतं. अरे उत्तम शब्द एकदम. आंधळा माणूस रस्त्याने चाललेला आहे आणि समोर जोपर्यंत धडकत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही. ओवी पहा ज्ञानोबरांची कशी. पुढील उरी आदळे, पुढील उरी आदळे तव न देखे आंधळे. तोपर्यंत त्याला कळत नाही कोणी येईल. तसं म्हातारपण, व्याधी, दुःख आदळत नाही तोपर्यंत याला कळत नाहीत. तोपर्यंत हा नास्तिक असतो. सिद्धांत विसरू नका. तोपर्यंत हा, आणि एकदा तो झटका झाला की लगेच भगवानगडाच्या दर्शनाला. बाबा शास्त्रकार फार सुंदर सांगतात, आर्ता देवा नमस्यंती. दुखी लोक भगवंताच्या दर्शनाला जास्त जातात. तरुण पोरं बघा ना, येत नाहीत मंदिरामध्ये. येतील झटकाच थोडासा व्हायचा बाकी, जरा येणार नाहीत असं नाही. हे मनुष्य जन्म सगळ्यासाठी सारखं आहे, याचे सिद्धांत बदलत नाहीत. जीवन म्हणून तर संत साहित्य अजरामर आहे. ज्ञानोबराय अजरामर आहेत. हे दुर्भाग्य आहे. ज्ञानोबरायबरोबर आपलं मन संलग्न होत नाहीत, हे पाप आहे. आपल्याला भुलवणाऱ्या कथा वाचतो. अंधारात ठेवणारी माणसं आवडतात, ज्ञानी करणारी माणसं आपल्याला आवडत नाहीत, शहाणी करणारी माणसं आवडत नाहीत. जर प्रयत्न केला शहाणा करण्याचा, ती लोक सामुदायिकरित्या आपल्याला वेड्यात काढतात. भाषा कळाली का तुम्हाला? काय कारण होतं गाथा बुडवायचं? कधीतरी विचार करायचे, काय कारण आहे गाथा? भगवंताचं वर्णन करणारा गाथा आहे. काय कारण आहे गाथा? लिखाण स्वातंत्र्य नव्हतं का त्या काळामध्ये? ज्ञानोबरांच्या काळात हिंमत नव्हती कोणाची, म्हणून अलिप्तपणा.
आपल्या चांगुलपणावर वाईट वाटणाऱ्या लोकात राहू नका म्हणून अनुदर्शन आहे. आपला एखादा गुण नाही, मग महाराज आपल्यामध्ये जर गुण असलं, कौशल्य असलं तर दाखवू नये का आम्ही? दाबावं का ते? की ओव्यात तेच सांगतात, चातुर्य लपवी. मूर्खाला कशाला चातुर्य दाखवता? ग्रंथ निर्माण करा, लेख तयार करा, शहाणे लोक वाचतील. अर्थ लक्षात येतो? चर्चा नका करू मूर्ख माणसाला, शहाणपणा दाखवू नका. अहो गाथा लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे गेल्या 700 वर्षात शहाणे लोकच ज्ञानेश्वरी वाचतात. काय ज्ञानोबराय बोलतात. ज्ञानेश्वरी उघडा, ओव्याच्या माध्यमातून ज्ञानोबराय आपल्याशी बोलतात. हे आपलं भाग्य आहे. कसे ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, भाषाशैली कशी आहेत, कसे शिकवतात ते आपल्याला. ज्ञानेश्वरीतून माऊली आपल्याबरोबर बोलतात. आजही अभंगातून तुकोबाराय बोलतात. शब्द तुकोबारायांचे आहेत, शब्द अजरामर आहेत, कीर्ती अजरामर आहेत. आजही ते आडीनडीला शिकवतात जे आपण ज्ञानेश्वरी ऐकतो आपण. म्हणून ज्ञानेश्वरी शिकवणारी आहे. चातुर्य आहे ना, लेख अभिव्यक्त करा, संशोधन करा. तुम्ही माझ्या समोर बसलेले लोक आहात. कधीतरी एखादा नासातला वैज्ञानिक बीडला गप्पा मारायला आलाय का? बोला ना. संशोधन करणारे ज्ञानी लोक इतके मस्त असतात. ती लोक आपल्या संशोधनामध्ये, आनंदामध्ये कोणालाच भीक घालत नाही. ते मस्तीमध्ये असतात. चंद्रापर्यंत संशोधन आहे, मंगळापर्यंत संशोधन आहे. ती माणसं जुन्या काळात ऋषी म्हणतात, या काळात वैज्ञानिक म्हणतात. जगाचा आढावा घेणारे लोक आहेत. ते समर्पण करतात म्हणून विज्ञान आपल्या हाती येतं. आज तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, माईकमधून तुमच्यापर्यंत आवाज जातो, रेकॉर्डिंग होती, हजारो लोक ऐकतात. हे विज्ञानाची देण आहे. विज्ञान, ज्ञानोबारांनी विज्ञानाचा गौरव केलेला आहे. विज्ञान कळलं तर ज्ञानाची आशा जागेल. विज्ञानच कळत नाही, ज्ञान समजणार काय? 7व्या अध्यायामध्ये विज्ञानावर भगवान श्री ज्ञानोबाराय अतिशय सुंदर बोलतात. परमार्थ करत असताना विज्ञानाची गरज काय, असं जर एखादा मूर्ख माणूस म्हणत असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात दुर्लक्ष करा. एथ परमार्थामध्ये विज्ञान काय करावे, विज्ञान काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे तरी तेच जाणावे लागे आधी. म्हणून जितका वैज्ञानिक असेल तितकी त्याला ज्ञानेश्वरी गोड वाटेल. कारण की त्या विज्ञानाला ज्ञानाची तहान आहेत, संशोधनाची तहान आहेत. पण ती लोक आपल्यात बसत नाहीत. यालाच म्हणतात अलिप्तपणा. पुढचा विषय पुढे घेऊ. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.